मध्ययुगातील पारतंत्र्याचा आणि गुलामगिरीचा काळोख दूर करण्यासाठी या दख्खनच्या मातीत एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला। तो तेजस्वी सूर्य म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज। या तेजस्वी सूर्याचा जन्म ज्या ठिकाणी झाला ते ठिकाण म्हणजेच शिवजन्मभूमीतील पवित्र शिवनेरी गड। याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि रयतेचं स्वराज्याचं स्वप्न आकार घेऊ लागलं। नमस्कार, मी प्रकाश गायकर। फिरस्ती प्रकाश या चॅनलवरती तुम्ही पाहत आहात वारी गडकिल्ल्यांची। या सिरीजच्या पहिल्या भागामध्ये आज आपण आलो आहोत जुन्नर या ठिकाणी, शिवजन्मभूमी अर्थात शिवनेरी। शिवनेरी किल्ला पुण्यापासून 95 किलोमीटर अंतरावर आहे, तर मुंबईपासून 156 किलोमीटर अंतरावरती आहे। या किल्ल्यावर येण्यासाठी सुरुवातीला आपल्याला जुन्नर या ठिकाणी यावं लागतं। त्यानंतर जुन्नर मधील याच चौकामधून शिवनेरी किल्ल्याकडे जाता येतं। शिवनेरी किल्ल्याची ऐतिहासिक मुळे मराठा साम्राज्याच्या हृदयात खोलवर रुजलेली आहे। महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार म्हणून उभा आहे। हा किल्ला एक डोंगरी किल्ला असून त्याच्या त्रिकोणी आकाराने त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे। किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी 7 प्रवेशद्वार पार करावे लागतात। प्रत्येक दरवाजाच्या ठिकाणी सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे, त्यामुळे शत्रूला सहजासहजी गडावर प्रवेश करणे शक्य नव्हतं। आपण येऊन पोहोचलोय किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाशी, जो आहे मुख्य दरवाजा। महादरवाजातून जसं आपण आतमध्ये येतो तसं आपल्याला या ठिकाणी काही पायऱ्या दिसतात। या पायऱ्यांतून वरती गेल्यानंतर आपल्याला टेहळणीसाठीचा बुरुज बघायला मिळतो। अशा पद्धतीने या ठिकाणी टेहळणी करण्यासाठी तयार करण्यात आलेला बुरुज आहे। इथून संपूर्ण परिसरावरती टेहळणी करण्यासाठीचा हा तयार करण्यात आलेला बुरुज आहे। टेहळणी करण्याच्या बुरुजावरून समोरून दिसणारा जो परिसर आहे तो अशा पद्धतीचा दिसतो। गडावर जाण्यासाठी ही भक्कम वाट आपल्याला दिसते आणि या ठिकाणी असलेली ही झाडी बघू शकता तुम्ही, हिरवीगार झाडी बघायला मिळते आपल्याला। महादरवाजातून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अजून एक टेहळणी करण्यासाठी असलेला बुरुज दिसतो, जो या पद्धतीचा आहे।
या टेहळणीच्या बुरुजावरून ह्या खालच्या संपूर्ण परिसरावरती लक्ष ठेवण्यात येत होतं. महादरवाजातून आल्यानंतर आपल्याला दुसरा दरवाजा या ठिकाणी लागतो, जो आहे गणेश दरवाजा. अशा पद्धतीचा तो दरवाजा आहे. हा आहे दुसरा दरवाजा, गणेश दरवाजा. गणेश दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी पायऱ्या आहे आणि या पायऱ्यांनी वरती जाता येतं आपल्याला, ज्याचा वापर सेम बुरुजासारखा करता येत होता. एक पाय ठेवता येईल एवढेच पायरी या ठिकाणी आहे आणि या पायरीनं आपल्याला वरती जाता येतं. गणेश दरवाजाच्या वरती आल्यानंतर अशा पद्धतीच्या पायऱ्या आहेत आणि वरती एक टेहळणी बुरुज बांधण्यात आलेला आहे, जो मी तुम्हाला दाखवतो आता. या पद्धतीच्या पायऱ्या आहेत आणि या पद्धतीच्या पायऱ्यांमधून आपल्याला वरती यावं लागतं. गणेश दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या बाजूने रस्ता दिसतो आणि तो रस्ता आपल्याला असा वरती घेऊन येतो. अशा पद्धतीचा या ठिकाणी एक बुरुज आपल्याला दिसतो. टेहळणीसाठी याचा वापर केला जात असावा आणि या ठिकाणावरून खालचा सगळा परिसर आपल्याला दिसतो. या गडावरती ठिकठिकाणी असे टेहळणीसाठी बुरुज बांधलेले आहेत. गणेश दरवाजातून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला तिसरा दरवाजा लागतो, ज्याचं नाव आहे पिराचा दरवाजा. हा आहे तिसरा दरवाजा या गडावरचा, ज्याचं नाव आहे पिराचा दरवाजा.
सध्याचे जुन्नर हे जिरणानगर या नावाने ओळखले जात होते आणि इसवी सनाच्या सुरुवातीपूर्वी ते अस्तित्वात होते. जुन्नर ही शक वंशातील नहपान राजाची राजधानी होती. गौतमीचा मुलगा सातवाहन राजा सातकर्णी याने शकांचा नायनाट करून जुन्नर व आसपासच्या प्रदेशावर वर्चस्व राखलं. जुन्या काळी नाणेघाट हा व्यापारी मार्ग होता. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत होती. या वाहतुकीवर देखरेख ठेवण्यासाठी या मार्गावर किल्ला बांधण्यात आला. सातवाहन राजवट स्थिर झाल्यानंतर त्यांनी अनेक गुहा खोदल्या. सातवाहनानंतर शिवनेरी किल्ला राष्ट्रकूट साम्राज्याच्या चालुक्यांच्या ताब्यात आला. 1170 ते 1308 या काळात यादवांनी आपली सत्ता स्थापन केली. याच काळात शिवनेरी किल्ला बांधून पूर्ण करण्यात आला. सन 1443 मध्ये मलिक उल तुजारने यादवांचा पराभव करून हा किल्ला जिंकला. त्यामुळे हा किल्ला बहामनी साम्राज्याच्या ताब्यात आला. 1470 मध्ये मलिक उल तुजारचा प्रतिनिधी मलिक मुहम्मदने पुन्हा वेढा घातला आणि हा किल्ला जिंकला. 1446 मध्ये मलिक मुहम्मदच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. 1493 मध्ये राजधानी या किल्ल्यावरून अहमदनगर येथे हलवण्यात आली. 1565 मध्ये सुलतान मुर्तिजा निजामने आपला भाऊ कासिम याला याच किल्ल्यावर बंदिवान म्हणून ठेवलं होतं. 1595 मध्ये हा किल्ला आणि आजूबाजूचा परिसर मालोजी राजे भोसले यांच्या ताब्यात आला. जिजामाता गरोदर असताना त्यांना रात्रीच्या वेळी 500 घोडदळाच्या संरक्षणाखाली शिवनेरी किल्ल्यावर हलवण्यात आलं. जिजामाता यांनी शिवनेरी किल्ल्यावर भवानी शिवाई देवी समोर नवस केला. मला जर मुलगा झाला तर त्याचे नाव तुझ्या नावावरून ठेवेल असा तो नवस होता. 19 फेब्रुवारी 1630 रोजी राजमाता जिजाबाईंना पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव ठेवले शिवाजी. कुलूप दरवाजातून जसं आपण समोर येतो तसं आपल्याला या ठिकाणी अंबरखाना बघायला मिळतो. हा आहे अंबरखाना. अंबरखान्याच्या तिथं आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक दरवाजा दिसतो, जो की आता एकदम सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या आतमध्ये जाऊन बघूया नेमकं काय आहे त्या ठिकाणी. प्रशस्त असा या ठिकाणी मोठा अंबरखाना. पूर्वीच्या काळामध्ये या ठिकाणी धान्य कोठार म्हणजे धान्य साठवण्यासाठी या जागेचा वापर केला जात होता. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं एकदम प्रशस्त असं हे धान्य कोठार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. एकदम प्रशस्त असं धान्य कोठार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गडावर आल्यानंतर आपल्याला एक मस्जिद या ठिकाणी बघायला मिळते.
फायनली आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या वास्तूमध्ये झाला त्या वास्तूजवळ येऊन पोहोचलेलो आहोत। ही ती वास्तू आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। कडेलोट पॉइंटकडे जाताना पूर्वीच्या काळी या ठिकाणी कदाचित कमान असेल, जी आज थोडीशी पडझड झालेली तिची आपल्याला बघायला मिळते। आणि समोर जातो हा रस्ता सरळ कडेलोट पॉइंटकडे। कडेलोट पॉइंट ही अशी जागा आहे, त्यावेळी स्वराज्याशी जर कोणी गद्दारी केली किंवा जे कोणी कैदी असतील किंवा गुन्हेगार असतील तर त्यांना त्या कडेलोट पॉइंटवरनं सरळ खाली जंगलात फेकलं जायचं। तो त्या पॉइंटला हा रस्ता सरळ जातो। आपण बघूया कडेलोट पॉइंट। कडेलोट पॉइंटकडे जाताना ही पाऊलवाट जाते कडेलोट पॉइंटकडे। आता थोडासा पाऊस येतोय त्यामुळे बऱ्यापैकी स्लिपरी आहे, तर इथून येताना नक्की काळजी घ्या। हे पाठीमागे जे तुम्हाला दिसतंय ते जुन्नर शहर आहे।
वारी गडकिल्ल्यांची या सिरीजच्या पहिल्या भागामध्ये आपण शिवजन्मभूमी अर्थात शिवनेरी किल्ला एक्सप्लोअर केला. पुढच्या भागामध्ये एका नवीन किल्ल्यावरती आपण भेटूच. तोपर्यंत तुम्ही सह्याद्रीमध्ये फिरत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.